बरोबर. 2-3 प्रश्न सुटले की आत्माच घेऊन सर्व आहे, आत्माला सांगता आलं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालांतरी नाही, याचा विचार चाललेला आहे. त्याच्याकरता पहिला कोणता वाद सांगितला? अजातवाद. म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणाची दुःख कालत्रय नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणाची दुःख कालत्रय नाही. अभाव आहे. काय जन्म मरणाचं जे दुःख आहे त्या दुःखाच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही. म्हणजे जगत हे कालांतरी झाला नाही असा जो वाद, त्याला काय म्हणायचं? अजातवाद. पण तो पटण्या इतकं कोणी आहे का? आणि त्याच्याकरता कोणता वाद सांगितला? बघ, विवर्तवाद. म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणतात? अध्यासवाद. तुम्हाला गेलं की मग दुसऱ्या तरंगामध्ये गेलेलं. तेव्हा कुठेही ना दुःख हे 5वीला पुजलेलंच आहे. नाही का नाही? अनेक रूपाने दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. रोगाच्या रूपाने, कोणी आणखी अन्य मानसिक दुःख, शारीरिक दुःख. एखाद्याला शारीरिक दुःख नसेल पण कोणतं दुःख आहे? मानसिक भानगडी असते. खूप असं काय पगार आहे म्हणलं 5 लाख रुपये काय? अरे मंडळीला सुद्धा म्हणायला लागले, म्हणलं तिला सुद्धा 3 लाख रुपये पगार आहे. पण विसंगत बात, याचं तिच्याशी पटत नाही. तिचं ते काय संसार आहे काय? संसारात पैसे असते. याला कोणतं दुःख मिळायचं आहे ना? व्यवहारामध्ये आपण पाहतो काही मुलांना बापाचं काय होत नाही, पटत नाही. बाप जातो, पोरगा घरी येतो, आणि पोरगा जातो तो बाप घरी येतो. एकमेकाचं तोंड काय करीत नाही. एक खेड्यातली माणसं तरी बरी. अरे तुमचे राजकारणी लोक तुम्ही बघा की एकमेकाचं तोंड बघायला काय नाही. तो त्याचं खंडन करते आणि तो त्याचं खंडन नाही का? आता पडले तर मानसिक दुःख किती आहे? शारीरिक दुःख एक, मानसिक दुःख एक, जन्ममरणाचं दुःख. तेव्हा एक दुःख निवृत्त कशाने होईल? दुसऱ्या तरंगामध्ये जाते. त्याच्याकरता हे दुःख जे आहे ना, कुठे जा, कोणालाही आहे. असं ब्रह्मदेव सुटला नाही, इंद्र सुटला नाही, तर माणसाची काय कथा? असं एवढा मोठा इंद्र पण तो सुद्धा विकाराच्या अधीन मृत्यू लोकांमध्ये येतो. आणि शेवटी त्या बाईच्या दुष्टामुळे त्या बाईला दगड पाहून पडावं लागते. कोणामुळे? त्या दुष्टामुळे काय होऊन पडावं लागलं? मग अलीकडे काय चाललेलं आहे? असंच चाललेलं आहे. त्या बायानं एकदा पीडित बाई म्हणतात त्याला. असं आहे ना, हे सगळं विचित्र प्रकार आहे सगळा. सरकारने आता कायदा केला, बलात्कार करणाऱ्या माणसाला फाशीच द्यायची. काय द्यायची? ते योग्याने बरेच तळ्यावर आणले. योग्याने म्हटलं बरेच तळ्यावर आणले. पुष्कळ नाही तर बाईला सायंकाळच्या वेळेला बाहेर पडणं सुद्धा काय झालं होतं. मग अजूनही तरी काय असंच आहे काय? ते एकत्र शिक्षणाची पद्धती आहे ना, ती पाश्चिमात्य आहे. एकाच ठिकाणी काय करतात बायान माणसं काय करतात असे. भारतीय संस्कृतीमध्ये तसं नाही. एखादा कीर्तन जरी असलं तर माणसं बसण्याचा विभाग वेगळा आणि बाया बसण्याचा विभाग वेगळा. ही भारतीय पद्धती आहे. जेव्हा तिचा लोप व्हायला लागलेला आहे. किंवा कशा करता हे सगळं सांगितलं
त्या विषयाच्या अध्यासामुळे आणि त्या बाईला काय व्हावं लागलं दगड, आणि हा बाबा काय झाला मुंजा पडली असायला. तेव्हा कशा करता सांगितलं, वेद आणि कर्म जे असते ना त्याच्यामध्ये त्या कर्माची फळंही काय करावी लागतात, शुद्ध कर्माची फळं काय करा. वेद कर्माची फळं तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगामध्ये कर्माची फळं काय करावं लागते, ते पुण्य असो का म्हटलं आम्ही पुण्य भोगणार नाही, ते भोग नाही म्हणा, पण भोगल्याशिवाय नाही नाही म्हणतो तरी लाडो खातो. जाऊ द्या. त्याच्याकरता कोणता वाद सांगितला होता, दुःख निवृत्ती करता, आत्यंतिक दुःख निवृत्ती, जगन मिथ्यात्ववाद आहे ना. तो मागे गेला ना दुसऱ्या तरफ कोणता वाद सांगितला मग, जगन मिथ्यात्ववादी. मिथ्या शब्दाचा अर्थ मला दिसणे असा नाही, अथवा नाश पावणे असं नाही. मग कसं आहे, दिसते काला सुद्धा त्याचं अस्तित्व सिद्ध होत त्याला मिथ्या असं म्हणतात. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी, मग कालत्रयी नाही तर भासते, त्याची निवृत्ती कशी होईल याचा विचार आता चाललेला आहे. त्याच्याकरता हे 5 जण बुद्धिमान माणसं काही फिरायला गेले. मला सायंकाळच्या वेळेला त्यांना दोरीवरती काय वाचला, मग जरा धैर्यवान होते. बघायला गेले तर सर्पाच्या ऐवजी काय करे, पण ते बुद्धिमान होते, विचार करणारे होते. ते विचार करणारे असल्यामुळे भासला कसा नाही का. विचारी मनुष्य काय करतो, कोणत्याचा विचार करतो. विचार प्रधान देह आहे ना, मनुष्य देह कोणता प्रधान आहे, बाकीचे भौतिक देह आहे. तो कुठला विचार आहे, पशु पक्षाला काय विचार आहे का. मनुष्य देहातच काय करता येतो, विचार बुद्धी आहे ना काय. पण ते 5ही लोक काय करायला लागले, तेव्हा विचार विचारामध्ये शक्ती कशी आहे तर तुम्हाला कल्पना नाही का. सर जॅक न्यूटन म्हणून गेला, तो एका झाडाखाली बसला होता. ते झाड उंबराचं होतं. शास्त्रज्ञ मनुष्य आणि ते वाऱ्याने आल्यामुळे उंदीर आपलं हे उंदीर उंबराचं फळ जाऊ दे, ते खाली पडलं. मग आता तो शास्त्रज्ञ मनुष्य मग त्याने विचार केला, म्हटलं ते फळ तिथंच का थांबलं नाही, वर का गेलं नाही, खाली का पडलं. याच्यावरून पृथ्वीच्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. कोणता, काय बुद्धी असते आपल्याजवळ, बुद्धी आहे, डोकं आहे, टोपी ठेवण्यासाठी काय त्याला अक्कल नाही, काय नाही, काही करतात, काय करतात. जाऊ दे. मग निर्णय करणारे कोण असते, बुद्धी असते ना. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, व्यावसायिक बुद्धी, ईश्वरा वाचवणे काही जे अनेक लाणी नाही, ते एकही बुद्धी आहे. व्यवसायात्मिका बुद्धी जगामध्ये बुद्धी, ही बुद्धी खरी चालत आहे. ईश्वराचा काय करते, ती विचार करत असते. एक सदृष्टाने मला सर्प नाही तर भासला, मग तेवढ्यावर शांत राहिले का विचाराला सुरुवात. मग प्रत्येक बदल बुद्धिमान लोक होते, प्रत्येकाचा विचार काय आहे, हे 5 विचाराचे नाव चाललेले आहे. ते 5 जण कोणते, कालपर्यंत आलो होतो ना, 5 जण कोणते.
एक असत्ख्याती. रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत्ख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणीच सर्प असत आहे असे नाही, तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असद्रूपच आहे. हे पहा, पहिला कोणता वादी आहे त्याचं मत काय आहे ते सांगतात. मग असत ख्यातीवादी मत जो आहे तो म्हणते पहा, दोरीवर ते सर्प असत आहे. काय नाहीच मुळामध्ये काय नाही. असत आहे म्हणजे नाही. भासला कसा नुसतं सर्पच असत आहे असं नाही. कशाप्रमाणे वंद्यापुत्राप्रमाणे जळापेक्षा दोनदा सर्पच असत आहे असं नाही. हे जगातील सर्व पदार्थ कसे आहे वंद्यापुत्राप्रमाणे काय. मग सगळे असत जर ठरले मग तत्व काय ठरलं. शून्य तत्व ठरलं. घरातलं सगळं सामान नेल्यानंतर काही राहतं का. मग सर्वच जर असं त्याचं काय पडलं शून्य हे परम. आणि त्या शून्य परमतत्वाचा जगत रूपाने काय होतो भास होतो. आलं काय. त्याच्यावर शंका त्याच्यावर वाचा. जगातील सर्व पदार्थ वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. हे पहा, जर सर्वच पदार्थ किम स्वरूप आहे असं स्वरूप आहे मग परमतत्व काय ठरेल. शून्यच ठरेल की नाही का. एखाद्या विहिरीमध्ये पाणी आणण्याकरता आपण काहीतरी पोहरा टाकला पाहिजे. त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं. कोरडी विहीर होती. मला कोरडी विहीर असल्यामुळे नाही का बादलीमध्ये पाणी येईल का मग का नाही. असतं तर काय आलं असतं. मग बादलीतही पाणी नाही विहिरीतही त्याप्रमाणे. अरे मग काय आहे पाण्याचा काय अभाव आहे. त्याप्रमाणे दोरीवरचा सर्प म्हणजे असत त्याला म्हणत असं. माझा दोरीवरचा सर्प जर असत आहे. दोरीवरचा सर्प असं एवढंच नाही. सर्पावरून जगाकडे जायचं. सगळे जगातले पदार्थ काय आहे मला सगळंच असं ठरलं तर काय शिल्लक नाही. शून्य राहील ना. शून्यम शून्यम असे वाद आहे बघा त्यांचे. शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम स्वलक्षणम असे 4 प्रकार आहे. माध्यमिक योगाचार सौत्रांतिक वैभाषिक असे त्यांचे 4 शिष्य आहे. आपल्या भारतामध्ये आहे थोडं जास्त आहे बुद्धमत. चीनमध्ये बुद्धमत आहे सगळं. कोणतं मत आहे त्या बुद्धमताला काही कोणत्याही प्रकारे तत्वहीन असं आहे. ते वास्तविक गौतम ऋषी आहे ना त्याचं मत आहे ना. पण त्याचा विपर्यास केलेला आहे. काय केलेला आहे कोणत्याही याच्यामध्ये शुद्ध तत्व असतात पण लोक आपल्या ह्याच्यामुळे विपर्यास करतात. काय करतात नाही का. मांस खाऊ नये चोरी करू नये कोणत्याही धर्मात आणि तत्वात आहे का. मग तो जैन धर्म असो का बुद्ध धर्म असो का इस्लाम धर्म असो चोरी करू नये हे मत कुठे आहे. सर्वांना काय नाही का. पण लोकांनी त्याचा काय केलेला आहे विपर्यास केलेला आहे. विपर्यास म्हणजे हे बाब काय कोणाची तरी सहल आली गणपतीच्या देवळात काय झाली उतरली बरं का. आता जे लहान लहान बरं त्याला काय आपला एक कार्ड घेतलं इथले ते गणपतीचं दर्शन केलं त्याच्यात
बेंबी दिसली त्याला. ती म्हणजे मोठी जात दिसली बा. त्याला वाटलं काहीतरी असलं पाहिजे. त्या बेंबीत काय घातलं, आणि त्या बेंबीमध्ये विंचू होता. त्याने आपला काय केला, कार्यक्रम केला. आणि बोट काढलं, हा करायला लागला. लोकांना विद्यार्थ्याने विचारलं, म्हणणार का रे काय आहे, म्हणलं काय सांगा, काय सुगंधी अत्तर आहे ते. म्हणलं काय विचारच नका. म्हणलं असं अत्तर आहे. मग त्याने सुद्धा काय घातलं, त्याला तुझं विंचूच तो, त्याला काय त्याला तो या म्हणे दिंडी तयार करायची. जो येईल त्याला सांगायचं गप्प वर काय 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 करा, त्याचा विपर्यास करा. आला काय वास्तविक बोट घालणं विधी आहे का, बिर्याणी घातलेला. तसं एखाद्या माणसाने, त्या धर्मातल्या माणसाने मांस खाल्लं असेल, त्यांनी आपले सगळे सोंगडी तसे केले बा. यद्यदा चरती श्रेष्ठ म्हणायचं काय. हे सगळे काय काय, एक मनुष्य आपल्यासारखी माणसं काय करतो, त्याचा विपर्यास करतो. काय करतो, अधिकारचा वर्ग असा आहे, स्वतः करत नाही, दुसऱ्याचं केलेलं चांगले तत्व आहे सगळ्यामध्ये. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा मांस खवण्याचं तत्व आहे. पण त्याचं काय झालं, आणि तेच मग पिछेचे आहे आगे काही विचार न करतो. नाही लोक म्हणजे आमच्या धर्मात आहे, आमच्या धर्मात आहे. कुठल्या धर्मामध्ये चोरी करणं कुठे धर्मात आहे का, नाही का. हे जाऊया, ते विचित्र धर्म आहे का. त्याप्रमाणे इस्लाम धर्मामध्ये जे म्हणतात, आमच्या धर्मामध्ये बरं का हिंदूचा इस्लाम करणं हे आमच्या धर्मात आहे, असं कुठे सांगता येईल. प्रत्येक माणसाने आपापल्या धर्माचं काय करावं, त्याच्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नाही. अलीकडे सगळं काय चाललेलं आहे, कोणत्याही धर्मामध्ये चांगली तत्व आहे, पण त्याचा आता काय केलेलं आहे, विपर्यास केलेला आहे. जाऊ दे, आपल्या कशाकरता चाललेलं होतं, पण नसून असला कसं त्याच्याकरता चाललं होतं. मग सर्वच पदार्थ कसे आहेत, मग परमतत्व कोणतं, शून्य परमतत्व. प्रत्येकाचे परमतत्व ठरलेले आहे ना. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कोण कोणाला काय मानत असतो त्याची तत्व त्याच्यामध्ये. वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म हे तत्व आहे. शेवटी अंतिम निर्णय कशामध्ये आहे, शेवटचं जे तत्व ते ब्रह्मतत्व आहे. नैयायिक म्हणा, योगी म्हणा, प्रत्येकाचे तत्व ठरलेले असतात, तेव्हा एकेकाचं तत्व आहे. त्यांचे नास्तिक लोक आहेत, त्यांचा सुद्धा विषयात सुख आहे. कशा जितके विषय भोगता येईल तेवढे काय करायचे. बरं मग फुकट विषय मिळत असतात का, पैसा पाहिजे की. म्हटलं चोरी करून काय मिळावा, अरे म्हणलं पाप होईल की, कोण सांगते पाप होईल. फसवणूक करतात म्हटलं लोक. पाप प्रत्येकाचे 4 वाप दर्शन म्हणायचं. कोणतं दर्शन, ते पाप म्हणजे मानत नाही. ते खुशाल जसा तुम्हाला पैसा मिळवतील तसं काय करा, मिळवा. विचित्र प्रकार तुम्ही 16व्या अध्यायामध्ये होय ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं. आसुरी संपत्तीची लोक, कोणती संपत्ती, दौरे आपले चाललेलं का. मग आता प्रत्येकजण विचार करतो हे सगळं जगतच असत आहे. मग कशाप्रमाणे वंद्यापुत्राप्रमाणे, आणि त्याची असत पदार्थाची बरं का सर्वरूपाने काय ते
असं माझं आहे त्याचा भाषा. त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगदरूपाने भास होतो त्याप्रमाणे रज्जूचे ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते असे असत ख्यातिवाद्याचे मत आहे. बरं आहे. मला त्या शून्य परमतत्वाचा असत रूपाने काय होतं, जगत रूपाने काय होतं, त्याप्रमाणे दोरीवरती सर्प सुद्धा सर्पाचा असत रूपाने काय होतं असं कोणाचं मत आहे. असंच काय घरी जाऊन थोडं चिंतन करायचं बरं काय एकाएकी होत नाही. त्या ऐकणाऱ्याला असं वाटते बुवाचं डोकं फिरतं का काहीतरी काय चाललंय. म्हणजे साधकाचा पाठ आहे ना. बहुजन समाजाचा विषय प्रवचन कीर्तनाचे पाठ आहे. मग पाठामध्ये काय करता येते, कीर्तनाची गोष्ट अशी नाही काही आठवलं तर 2-3 कथा सांगत जय विठ्ठल करता येते. जाऊ दे वाचा. यावर दुसरा आत्मख्यातिवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, तर अत्यंत असत जो वंद्यापुत्र त्याचीही प्रतीती झाली पाहिजे. त्याचं खंडन करायचं आहे. मत हे काही बरोबर नाही. माझं खंडन कसं करायचं त्याच्याकरता चाललेलं आहे. अत्यंत असत म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायची, प्रतीती म्हणायची आहे काय. इकडे ब्रह्मचारी म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं हा मुलगा कोणाचा आहे, मग पटेल का कोणाला. अत्यंत काय म्हणायचं, असत म्हणायचं आणि पुन्हा काय येते. मग वंद्यापुत्र कसा आहे, दिसतो का कधी. तर तुमच्यात 4थ्या तरंगात गेलं ना तर म्हटलं जगात कालं तरी नाही आपले दुःख भासते याची. मग सांगितलं की तुम्ही सांगा म्हणाला भासते. तुम्ही जर सांगितलं तर म्हणलं ज्याच्या ठिकाणी भासते त्याच्या ठिकाणी आम्ही काय करू, मानू की. त्यावेळेस त्याला हात दृष्टांत दिला. नाहीच तो पदार्थ तो भासतो. एखाद्याने विचारलं म्हणलं वंद्यापुत्र कुठं भासतो, भासण्याकरता त्याचं अस्तित्व असावं लागतं. नाहीच तर भासेल. काल दृष्टांत देऊन सांगितलं होतं ना. पोरं खेळत होते नाही का. मग खेळता खेळता एखाद्या बाईचं भांडण झालं की मग ती बाई मागण्याकरता आली एखाद्या घरी. म्हटलं का तुमच्या मुलाने आणखी खेळता खेळता आमचं काय नेलं, भांडण झालं म्हणाला. ती बाई म्हणायला लागली म्हणलं अजून मुलगाच झाला नाही तर भांडं कोणती. भांडण देण्याकरता अगोदर काय पाहिजे काय काय तसं अगोदर त्याचं अस्तित्व असावं लागतं. वंद्यापुत्र आहे का नाही, मग कुठे सांगायचं या घरी राहतो का त्या घरी राहतो का या खोलीत राहतो का. नाहीच तर काही अर्थ आहे का त्याचा. जाऊ दे पुढे. ती होत नाही म्हणून असत ख्यातिमत अशुद्ध आहे. आत्मख्यातिवाद्याचे असे मत आहे की रज्जूचे ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे आहे. हे खरे, परंतु पुढे समज जातो. प्रत्येकाचं मत काय आहे ते चाललंय त्याच्यात. मग आत्मख्यातिवादी म्हणतो वंद्यापुत्राप्रमाणे म्हटलं ना. वंद्यापुत्र जसं भासत नाही बरं का. वंद्यापुत्र भासतो का मग त्याप्रमाणे वंद्यापुत्राप्रमाणे जर असत आहे शून्यच आहे मग भासते कसं. मग वंद्यापुत्र काय झाला पाहिजे, असाच पदार्थ जर भासू शकतो तर वंद्यापुत्र काय झाला. मग शक्य आहे का, ब्रह्मदेव तरी शक्य करेल काय. मग तुमचं मत काय नाही.
हे सगळं तत्त्वज्ञानाचा विचार आहे. पुढे कोणता ख्यातिवादी? आता त्याचं मत काय आत्मख्यातिवाद्याचं? पहिले खंडन, नंतर मग त्याचं स्वतःचं मत. त्याचं खंडन आलं लक्षामध्ये. जर तुमच्या मतनाप्रमाणे अत्यंत सर्पाचा अभाव आहे, असत आहे, मग तसंच बंध्यापुत्राप्रमाणे बंध्यापुत्राचा जसा अत्यंत काय तो भासतो का तो? मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे दूरीवरचा सर्प अत्यंत काय भासतो. मग तुमचं मत काय नाही, बरोबर नाही. मग आमचं मत बरोबर आहे, तुमचं सांगायचं. आत्मख्यातिवाद्याचे असे मत आहे की रज्जूचे ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीस धरते. मग पहिला खंडन केलं, तुमचं मत हे काय नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर असंच आहे, मग वन्यापुत्र सुद्धा कसं आहे? मग वन्यापुत्र सुद्धा काय झाला पाहिजे? भासत असतो का? आणि तुमचा सर्प असत असून काय होतो? तुमचं मत काय नाही. मग त्यांचं मत आहे हे सगळे जे पदार्थ आहे ना जगतातले, याचा आकार कोण धारण करते? बुद्धी धारण करते. पदार्थ विज्ञानवादी म्हणतात. सगळे पदार्थ धारण करणारी बुद्धी आहे, त्याला ते आणि विज्ञान असं म्हणतात. त्या बुद्धीलाच आत्मा म्हणतात त्यांच्या मतामध्ये. मग ते बुद्धी या पदार्थाचा काय करते? आकार धारण करत असते. आणि ती बुद्धी कसे क्षणिक विज्ञानवादी म्हणतात. अनेक बुद्धीचे तरंग, त्याला ते लोक आत्मा मानतात. मग त्यांचा आत्मा स्थिर स्वरूपाचा आहे का चंचल स्वरूपाचा आहे? मग स्थिर स्वरूपाचा आहे का? बरं, आत्मा एक आहे का अनेक झाले? बुद्धी एक आहे का अनेक आहे? हे त्यांचं मत आहे का? मग बुद्धी स्थिर स्वरूपाची आहे का चंचल स्वरूपाची आहे? त्यांचं मत आहे विज्ञानशास्त्रकाराचं. ते सारखी धारा मानतात, ते आलय विज्ञान धारा, प्रवृत्ती विज्ञान धारा. तेव्हा आलय विज्ञान धारा म्हणजे बुद्धिक्षणिक आहे ना. त्याचा अर्थ असा की एक विज्ञान जातं, दुसरं विज्ञान उत्पन्न होतं, दुसरं उत्पन्न विज्ञान झालं की तिसरं काय होतं? आणि त्या बुद्धीला आत्मा म्हणतात. ते ही बुद्धीची सारखी धारा. मग त्यांचा बुद्धीलाच आत्मा म्हणतात ना. मग पहिला आत्मा काय होतं? मरतो. दुसरा आत्मा काय होतो? परत दुसरा मेला की तिसरं काय होतं? त्यांच्या आत्म्याला आयुष्य किती आहे? क्षणभर आहे. आणि अशी धारा काय होते सारखे, त्याला विज्ञान धारा असं म्हणत असतात. एक प्रवृत्ती विज्ञान धारा, दुसरी आलय विज्ञान धारा. या आलय विज्ञान धारेमध्ये ही बुद्धी येते आणि सारखी धारा चालू असते. तुमचा गंगेचा प्रवाह कसा असतो? एखादा माणूस म्हणतो म्हणजे या पाण्यात स्नान केलं, या पाण्यात स्नान केलं की ज्या पाण्यात स्नान केलं ते समुद्राला जाऊन पोचलं. पाणी तसंच आहे. तर आहे ना, आपली नदी सोडून द्या. इंद्रायणीची गोष्ट वेगळी. हरिद्वारला म्हणा किंवा ऋषिकेशला गेल्यानंतर गंगेची धारा कशी असते? अखंड. मग एखादा माणूस म्हणला इथे मी स्नान केलं या पाण्यात, हे ते पाणी राहिलं का त्याचं कुठे गेलं? माझी विज्ञान धारा सातत्याने चालू राहत असते. तिला आलय विज्ञान धारा असं म्हणतात. प्रवृत्ती विज्ञान धारेत म्हणायचं असते. पुढे काय तुम्हाला थोडं विचार 6व्या तरंगामध्ये आहे. तेव्हा यांचं मत चाललेलं आहे सगळं त्या विज्ञान धारेलाच. आणि हे लोक त्या विज्ञानालाच आत्मा समजतात.
आणि तो कसा आहे, धारेमध्ये काय असते, एक जाऊन दुसरं खो खोचा खेळ असतो का नाही, एकाला उठवलं की एक काय होतं, धारा जशीच आहे त्याप्रमाणे हा बुद्धी विज्ञानवादी. बुद्धी म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच काय, ती क्षणिक विज्ञान जगताच्या रूपाने काय होते मग भाषे, ते क्षणिक विज्ञानच सर्पाच्या रूपाने काय होते पुढे भाषा. बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची म्हणजे बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. म्हणून त्याच रूपाने काय होते, क्षणिक विज्ञानालाच काय म्हणतात, ते बुद्धीलाच काय म्हणतात. पुढे येईल तुम्हाला क्रमाने आत्मविषयक मत ज्यावेळेस येतील, कोण कोणाला आत्मा म्हणतात पुढे 5व्या तरंगामध्ये. आणि ते बुद्धिविज्ञान तेच असत रूपाने काय होते, सर्पाच्या रूपाने काय होते पुढे. असत ख्याती व आत्मख्याती ही दोन्ही मते वेदाला अप्रमाण मानणाऱ्या बुद्धीच्या शिष्यांपैकी माध्यमिक व योगाचार्य यांचे आहेत. हे पाय बुद्धाचे जे शिष्य आहे ना, त्या बुद्धाच्या शिष्यापैकी दोन्ही शिष्य आहेत. ह्या दोन्ही ख्यात्या त्यांच्याच आहे, असत ख्यातीवाद आणि एक आत्मख्याती. म्हणजे नास्तिक लोक आहे, नास्तिक असते ना, नास्तिक म्हणजे वेद काय करीत नाही, मानत नाही, असुरी संपत्ती म्हणतात. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदा परस्पर संभूतम किमन्यत् एतां दृष्टीमवष्टभ्यात्मात्मा प्रभवन्त्युग्र कर्माय. वाटेल तसं कर्म करण्याकरता काय होतात, प्रवृत्ती होत असतात. प्रभवन्त्युग्र कर्माय असं म्हटलेलं आहे. आणि किमन्यत् काम आहे तो काम. जगात कसं उत्पन्न होतं म्हणलं, कामामुळे होत आहे. ते वेद बीत आणि देव ईश्वर म्हणजे फसवण्याकरता, लोकांना धाक दाखवण्याकरता ईश्वर चांगला आहे. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं गोड वर्णन केलं. तेव्हा हे विज्ञान मत चाललेलं आपलं. आपले विज्ञानच जगताच्या रूपाने काय होते, प्रगट होते पुढे. यावर तिसरा अन्यथा ख्यातीवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञानरूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काल होते. खंडन बरं का. पहिल्या सुरू त्याचं काय करायचं, मनन करायचं. प्रत्येकाने आपलं मत काय करायचं आणि पुढे मग त्याचं खंडन करायचं. आता क्षणिक विज्ञानवादी बुद्धाने काय मानली, बुद्धी कशी मानली, मन बुद्धी अनेकच आहे, एक त्याच्यात काय मोठं विशेष नाही. ज्याला अंतःकरण म्हणतात ना, त्या अंतःकरणाचे 4 भाग आहे. संकल्प विकल्प करतोय त्यावेळेला बुद्धी म्हणायचा, नाही मन म्हणायचं. निश्चय करतोय त्यावेळेला बुद्धी म्हणायचं. चिंतन करतोय, अभिनिवेश घेते, एका अंतःकरणाचे कार्याने. एकच माणूस असतो ना, एखादा माणूस कीर्तनाला गेला मोठा राहून सांगत असेल तर कोण आहे तो कीर्तन, माझं तो कीर्तन. दुसऱ्या दिवशी खाली बसून सांगत असेल तर प्रवचनकार. म्हटलं मला पक्वादे वाजवता येतो, पक्वाद वाजत असेल तर पक्वाजी, चाल म्हणत असेल तर माणूस तोच आहे. आणि श्रोता म्हणून बसला असेल तर माणूस भिन्न आहे का, कार्यानं नाव आलेले एकच माणूस आहे. तसं एकाच वृत्तीला 4 नाव आहे. तिलाच होती, ती चंचल स्वरूपाची आहे, सारख्या प्रमाणात राहते का. जेवढे चंचल पदार्थ आहेत ते सर्व कोणाचे आहे. सगळ्या चंचल पदार्थामध्ये हे मन चंचल आहे. चंचल हे मन कृष्ण प्रमाण तस्याग्रह म्हणजे त्याचा निश्चय करणे म्हणजे वाऱ्याला बांधण्यासारखं आहे.
क्षणोक्षणा पालटे रंगन धरू जाता संग धरतो अनेक पत्नीचे तर सुंदर वर्ष. आता आपल्याला सर्प क्षणभर भासतो का दीर्घकालपर्यंत? क्षणभर. बुद्धी आत्मा आहे तर मग क्षणभरच भासायला पाहिजे. किती क्षणभर भासतो का दीर्घकाल आहे? खरे कुठपर्यंत भासत असतो जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही. एकदा दोरीचं ज्ञान झालं म्हणजे ख्याती प्रकरण असंच आहे बघा. ते बरं का, ज्याला झोप येत नसेल तरी झोप घेण्याकरता जायचं. कारण दरवर्षीचा अनुभव आहे, पण त्याच्यामध्ये विचार फार सुंदर आहे. जे आहे ना तत्वविचार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो आहे. मग ते ख्याती प्रकरणीच आहे. नाही तर बसलं हे बा, हे डॉक्टर लोक असतात किंवा काय असतात, पेशंटला ज्ञान नसते. रोगाचं ज्ञान कोणाला असते? डॉक्टरला म्हणून आपण वाचतो. त्याला जर ज्ञान नसतं तर रामभाऊ बाई माझे ऑपरेशन करतात लोक म्हणून आपण वाचतो. ऑपरेशन करणारच नसतं तर सगळे रामभाऊ बाई. म्हणून ऑपरेशन करण्याची विद्या त्यांनी प्राप्त केली. खरे त्याचे उपकार आहे. जगामध्ये सगळ्यात उपकार जर कोणाचे असे वैद्य लोकांचे, ते जीवाला वाचवतात. कशाला वाचवतात? नाहीतर बुद्धिमत्ता लागत असे. इथला हृदय काढायचा आणि इकडे ठेवायचा आणि इकडून पुन्हा तिथं फिटिंग करायचं. जावे त्याच्या स्टँडर्ड माणसं दवाखान्यात जायचे डॉक्टरचे लोक. पण ते विज्ञान शिकण्याकरता बुद्धी स्टँडर्ड लागत असते. 100 पैकी 15 मार्क मिळवणारा कुठं हॉस्पिटल लागत असते. मग 100 पैकी ज्ञान पाहिजे किती. जाऊ दे आपल्याला. मला तो विचार चालला त्याच्याकरता तुम्हाला सांगितलं. मग क्षणभरच सर्व भासतो का दीर्घकाल आहे का? बरं, तुमचा आत्माच किम स्वरूप आहे बुद्धी. मग त्याच्यात काय होतं, ही एक मरते तर दुसरी. तुमचा एक आत्मा काय होतो? मरतो. दुसरा काय होतो? धारा काय असते? मग एखादा मुलगा असतो, मोठा झाल्यानंतर तुम्ही लहानपणी आमच्या वडिलाच्या मांडीवर काय होतं? खेळत होतो. माझा म्हातारा वयपर्यंत किती वर्ष होऊन गेले नाही का? ज्या अर्थी पुन्हा तो सांगतो त्या अर्थी ज्याला अनुभव आला तो आत्मा तर तेव्हाच मरून गेला. मग मेलेल्या आत्म्याला बरं का तरुणपणात म्हातारपणात ज्ञान झालं. यावरून आत्मा अखंड असला. खंड नाही. ग्रामीण दृष्टांत दिला. एखादा पोरगा असतो ना, मग तो लहानपणच्या आठवणी सांगत असतो. काही मंगल कार्यालयामध्ये गेले म्हणजे ते जागाच त्याचे. प्रत्येकजण आपापल्या लग्नाचा काय सांगतात. तिथं काय विचार जागर चालत असतो. भगवद्गीता चालते. तो म्हणला काय आमचं लग्न वयाने असतो 80 वर्षाच्या पाहिजे. त्याला विचारलं लग्न केव्हा झालं, तर म्हटलं 15-16 वर्षे. आणि त्या लग्नामध्ये म्हणला काय घोडा होता आणि काय सुंदर असं तसं. म्हणला विद्या घोड्यावर ते काय झालं, पण घोडा कवळता म्हणला खाली पडलो की. कधीची आठवण सांगतो. लग्न झालं होतं 20-25 18-20 वर्षाचा असताना. आणि अनुभव सांगतो 90व्या वर्षी आठवण राहिली. कोणीतरी स्थिर तत्व असलं
त्याशिवाय आठवण राहील. मग आता मेलेल्या आत्म्याला जिवंत आत्म्या मेलेल्याची आठवण कुठे दिवायला असते. पण तुमचं मत काय नाही आहे बसा. शिवाय क्षणिक विज्ञानरूप बुद्धी आत्मा मानला तर जो मी बाल्यावस्थेत वडिलांची मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे अशी जी प्रत्यभिज्ञा होती ती होऊ नये. कारण वडिलांच्या मांडीवर खेळणारा आत्मा तर द्वितीय क्षणी नष्ट झाला. असे असता बहुत कालाने नवीन उत्पन्न झालेल्या आत्म्यास तोच मी आहे अशी प्रत्यभिज्ञा कशी होईल. म्हणून जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आत्माचा काय झाला सारखी त्याचा बदल असतो त्याच्यात. मग नवीन आत्म्याला मागच्या आत्म्याची आठवण कशी आहे का. आता गेल्या वर्षीचे पोरं वेगळे. तुम्हाला तर गेल्या वर्षीच्या पोराचा कसा अनुवाद केला होता तुम्हाला काय कळणार आहे. मग ज्या अर्थी आठवण होती त्या अर्थी कोणीतरी स्थिर तत्व असलं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होते म्हणून बुद्धिरूप आत्मा मानता येत नाही. मग आता स्थिर स्वरूपात आहे. जो चढे ना ढळे सैरे ना मिळे आहे का आत्मा करत म्हणे त्याला अनादी तत्व म्हटलं. जय जय व शुद्धे अनवर्त आनंदी जय जय व सिद्धे सिद्ध स्वरूप आहे तो. म्हणून क्षणिक विज्ञान आत्मा ठरू शकत असं कोण खंडन करतात. प्रत्येकाची ख्याती अन्यथा ख्यातीवादी काय करतात. सुंदर विचार मांडलेला आहे. तेव्हा एकमेकाचं मत सांगून प्रत्येकजण आपापलं मत काय करतात. निवडणुकी नाही का प्रत्येकजण आपापलं काय सांगतो. याचं खंडन तो करतो त्याचं खंडन मलाच मत द्या. अधिक विचार आहे त्याचा विचार कधी